शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी. संविधानाला धरून निर्णय आल्यास निर्णय ठाकरेंच्या बाजूने. वकील आसिम सरोदे यांना विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. डिसेंबरमध्ये होणार पहिलं उड्डाण. मुंबईतील भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. JVLR ते कफ परेड अंतर तासाभरामध्ये करता येणार पार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंचं आज राज्यभर आंदोलन. हेक्टरी 50,000 मदतीची मागणी. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे करणार आंदोलन. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर. दिवाळी आधी शेतकऱ्यांना थेट मदत देण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. विरोधकांचा हल्लाबोल. आकडे फुगवून सांगितल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. तर ठाकरेंनी कवडीही दिली नाही. फडणवीसांचा घणाघात. राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचा दिलासा. हैदराबाद गॅझेटियरसाठी स्थगिती देण्यास नकार. तर ओबीसी नेते सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार. कफ सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठीही आवश्यक. अन्न आणि औषध प्रशासनाचे विक्रेत्यांना आदेश. कोल्ड्रिप सिरपमुळे आतापर्यंत 20 बालकं दगावली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची 3 राज्यांना नोटीस. कर्जतमध्ये धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला गाडीबाहेर फेकलं. दरवाजात बसण्याच्या वादातून प्रवाशाचा खून. आरोपीला कर्जत रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंबरनाथ MIDCतून पुन्हा गॅस लीक. संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये प्रचंड धूर. रेल्वे रुळावरही धूर. दृश्यमानता कमी. MPCB अधिकाऱ्यांकडून सातत्यानं दुर्लक्ष. ॲप आधारित कॅब चालकांना बसणार चाप. सुधारित ॲग्रिगेटर धोरण 2 दिवसांमध्ये येणार. परिवहन मंत्र्यांची माहिती. वाहनांच्या प्रकारानुसार भाडे निश्चितीवर राहणार भर.